हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. तुमची ताई पण अगदी मजेत आहे. पण तुम्ही म्हणाल की ताईंनी व्हिडिओची सुरुवात अशी कशी केली आहे, पूर्ण आम्हाला घाणेरडं म्हणजे भांडी दाखवतीये किंवा तिचं किचन इतकं मिसी झालेलं दाखवते. पण त्याचं कारणच तुम्हाला पुढे समजणार आहे किंवा थंबनेलवरून थोडी जरी आयडिया तुम्हाला आली असेल ना, तर व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे बघा, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना, जर आपण रात्रीची किचनची स्वच्छता केली नाही तर आपल्याला दुसऱ्या दिवशी किती वैताग येतो किंवा काय काय आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतं, हे सगळं काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओ आहे ना हा शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. स्वामींचे नाव घेऊन ब्लॉगला करते आहे सुरुवात. तर बघा, आता तुम्हाला तर तुम्ही माझे खूप दिवसापासूनचे व्ह्यूअर्स आहात, तुम्हाला माहितीच आहे की तुमची ताई रात्रीची भांडे रात्री घसल्याशिवाय कधीही झोपत नसते किंवा रात्री किचन पूर्णपणे क्लीन करते, तेव्हाच मला कुठे शांततेत झोप लागत असते. हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पण तुम्ही म्हणाल, मग असं असताना सुद्धा तू का म्हणजे आज रात्रीची भांडी आता सकाळी दाखवते घसताना किंवा एवढं घाणेरडं किचन का दाखवते? तर त्याचं कारणच असं आहे की मी रात्रीची भांडी ना रात्री घासलीच नाही, काल घासलीच नाही. कारण मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की बहुतांश गृहिणींना ना अशी सवय आहे. आता मी सगळ्याच गृहिणींना नाही म्हणणार, बहुतांश स्त्रिया आजसुद्धा आहे ना किचनची रात्रीची भांडी क्लीन करत नाही किंवा मग किचन स्वच्छ करत नाही. तर मग त्यांना होणारे जे तोटे आहेत ना, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर सगळ्याच गृहिणी करतात, माझ्या सगळ्या ताई लोक अगदी सुगरण आहे किंवा अगदी स्वच्छतेच्या आहेत. पण तरीही त्यातल्या त्यात म्हटलं, जर काही लेडीजला जमत नसेल किंवा काही कारणांमुळे त्या करू शकत नसेल, तर तुम्हाला काय त्याचा तोटा होऊ शकतो ना, जो मला आज झालेला आहे तो तुमच्यासोबत मी शेअर केला. तर बघा, रात्रीची भांडी मुद्दामूनच घसली नाही, म्हटलं दुसऱ्या दिवशी मला काय प्रॉब्लेम झाला ते तुमच्यासोबत शेअर करते. तर म्हणून माझं किचनची सुरुवात तुम्हाला दाखवताना एवढी डर्टी वगैरे अशी दिसलेली आहे. तर बघा, रात्रीची भांडी जर आपण रात्री घसली नाही तर दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यात आधी होणारा मोठा प्रॉब्लेम किंवा अगदी तोटा म्हणता येणार आहे ना, तर आपण म्हणजे सकाळी उठतो ना तेव्हा आधीच आपल्या अंगात आळस आलेला असतो आणि मग तसंच आपण किचनमध्ये जेव्हा येतो ना किंवा मग झोपेतून उठल्यानंतर जरी फ्रेश होऊन वगैरे आलो, आपण किचनमध्ये आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर जरी आपण किचनमध्ये आलो ना, तेव्हा ते डर्टी किचन बघून आणि ती रात्रीची भांडी जी सिंकमध्ये पडलेली असतात ती बघून आहे ना आपला आळस आणखीन वाढतो आणि मग तिथेच आपली अर्धी एनर्जी आहे ना डाऊन होऊन जाते. त्यामुळे रात्रीची भांडी ही रात्रीच क्लीन केली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणाल तर बघा, सकाळच्या स्वयंपाकाला आपल्याला खूप घाई असते. समजा टिफिन असतो, मिस्टरांचा टिफिन द्यायचा असतो, मुलांना शाळेत जायचं असतं, त्यांचं आवरायचं असतं. त्यामध्ये जर आपल्याला स्वयंपाकाला लागणारी जर भांडी आपल्या हाताशी नसतील किंवा ती स्वच्छ केलेली नसतील, तर आपल्याला होणारा वेळ आणि मग तिथे होणारी आपली चिडचिड, तर ती चिडचिड होते, वेळ होतो. त्यामुळे सकाळची सुरुवात ही अगदी चिडचिडीमध्ये आपली होत असते. त्यामुळे मग काय होतं की पूर्ण दिवस आपला हा खराब जात असतो. तर आता इथे तुम्ही बघू शकता की मी रात्री किचन क्लिनिंगचा ज्यांनी माझा व्लॉग बघितला असेल ना, तर त्यांना माहितीच असणार आहे माझी किचन क्लिनिंग करण्याची पद्धत आहे ना, अगदी साधी सिंपल पण अगदी युजफुल अशी आहे. त्यामध्ये येतं म्हणजे रात्रीची भांडी लावणे. तर रात्रीची भांडी मी रात्रीच लावून देत असते, पण मी रात्री ती लावली नाही. तर त्यामुळे मला सकाळी त्याचा तोटा असा झाला की आता बघा, ही भांडी मला घासायची आहे, जी धुवून ह्या बकेटमध्ये ठेवायची आहे किंवा भांडी ठेवायच्या भांड्यात ठेवायची आहे, तर तो आधी मला रिकामा करून घ्यावा लागतोय. आधी त्यातली भांडी सगळी मला रॅकवर लावावी लागते, तर तिथे माझा वेळ जातोय, हो की नाही. आणि सकाळी जेव्हा मी उठले ना, तर मला भांडी म्हणजे लागणारी जी भांडी होती ना ती अजिबात मिळाली नाही बरं का. तर त्याच्याने माझी आणखीन चिडचिड झाली म्हणजे मला हे तुम्हाला दाखवायचं होतं म्हणून, पण मला खरंच त्या गोष्टींचा त्रास झालेला आहे. मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा होता म्हणून मी रात्रीची भांडी घासलीच नाही, पण मला खरंच सकाळी खूप प्रॉब्लेम झाला या गोष्टींचा. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ओला कचरा वगैरे तो सुद्धा मी बाहेर ठेवला नाही, तो सुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी तसाच ठेवला होता. पण तो ओला कचरा जेव्हा आपण किचनमध्ये ठेवतो ना, तर त्यावेळेस रात्रीतून अगदी झुरळांची पैदास व्हायला ना वेळच लागत नाही ओला कचऱ्यामुळे. आणि ओला कचरा, सुका कचरा, कोणताही कचरा आपण किचनमध्ये जर ठेवला तर मग किचनमध्ये सकाळी असा उबट किंवा असा विचित्र वास यायला सुरुवात होत असते, मग आणखीनच आपली चिडचिड होते. तर तुम्ही बघू शकता भांड्यांचा अगदी शीग लागलेला आहे. एवढी भांडी घासायला मला किती वेळ लागलेला आहे तुम्हाला मी सांगू शकत नाही. तर अशा पद्धतीने ना रात्री जर किचनची जर स्वच्छता केली नाही तर सकाळी होणारा जो त्रास आहे तो आपण म्हणजे विचारही करू शकत नाही. तर मला रात्रीची किचनची स्वच्छता करण्याची सवय ही मला लहानपणापासून आहे. माझ्या आईकडून मला ही सवय लागलेली. माझी आई आहे ना काय करायची, रात्री कितीही वाजो, 10 वाजो, 11 वाजो,
माझी आई आम्हाला रात्रीची भांडी घासल्याशिवाय झोपू अजिबात देत नव्हती, झोपूच देत नव्हती. तर तेव्हापासून मला आहे ना या गोष्टींची सवय लागलेली. आणि काही गोष्टी आपल्याला लहानपणापासून जर आपल्या अंगवळणी असल्या ना तर त्याचा फायदा आपल्याला तर होतोच होतो. पण आहे ना आईची शिकवण म्हणतात ना ती सुद्धा वाया जात नसते. तर माझ्या आईने अशा काही बेसिक खूप साऱ्या गोष्टी मला शिकवून ठेवलेल्या आहेत. त्याचा फायदा मला आता माझ्या संसारामध्ये खूप होतोय. सो थँक्यू सो मच मम्मी की तुम्हाला अशा छानशा बेसिक सवयी का होईना लावून ठेवलेल्या आहे. त्यामुळे मला खरंच त्याचा खूप फायदा होतोय. तर आता बघा हा नळ, तर नळावरती रात्रीचे आपण म्हणजे जेव्हा स्वयंपाक करतो वगैरे तेव्हा फोडणीचे डाग वगैरे उडालेले असतात. तेव्हा मी रात्री ना माझा हा नळ आहे ना रात्रीच्या रात्री स्वच्छ करत असते. पण तो सुद्धा केला नाही मी. मग त्याने काय होतं ना रात्रीचे जे फोडणीचे डाग म्हणजे गेलेले म्हणजे उडलेले असतात ना ते रात्री जेवढे इझी निघतात ना तेवढे सकाळी निघायला त्याला जास्त वेळ लागतो. कारण की ते रात्रीतून डाग अगदी पक्के होऊन गेलेले असतात, चिकट झालेला असतो तो नळ. त्यामुळे मग आपल्याला त्याचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन स्वच्छ करण्यामागेचं कारण तुम्हाला मी खरं सांगेल. म्हणजे ज्यांचा विश्वास असेल ते मानतील, ज्यांचा नसेल ते नाही मानणार. आपल्या घरामध्ये लक्ष्मी अजिबात नांदत नाही. आपली अन्नपूर्णा माता आपल्यावरती नेहमी नाराज असते जर आपण किचनची स्वच्छता चांगल्या प्रकारे ठेवली नाही तर. कसं आहे बघा, आपण आता एखाद्या मंदिरात गेलो समजा तर ते मंदिर किती स्वच्छ असतं तर आपल्याला तिथे गेल्यानंतर प्रसन्नच वाटतं, हो की नाही. आणि मी नेहमी सांगत असते माझ्या व्हिडिओमधून की अन्नपूर्णा मातेचं मंदिर कोणतं आपल्या घरातलं, तर ते म्हणजे आपलं किचन. एक वेळेला देव मी म्हणत नाही की खराब ठेवायचं. एक वेळेला जर देवघराकडे 5-10 मिनटं किंवा 1-2 दिवस जर दुर्लक्ष झालं ना तरी चालतं. पण आपल्या अन्नपूर्णा मातेचं जे मंदिर आहे म्हणजे आपलं किचन, तर तिकडे ना आपण म्हणजे प्रामुख्याने हे लक्ष दिलंच गेलं पाहिजे, मला तरी असं वाटतं. आणि रात्रीच्या किचनची जे स्वच्छता करण्याचे फायदे मला भरपूर सारे झालेले आहेत. ते मी माझ्या किचन क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. नाईट किचन क्लिनिंग मी कसं करते आणि काय काय गोष्टी फॉलो करते. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल ना तर तुम्ही नक्की तिथे जाऊन बघू शकता. असं नाही आहे की देवघराची स्वच्छता वगैरे केली नाही पाहिजे, पण मी तुम्हाला माझा मागच्या सांगण्याचा उद्देश असा आहे सगळ्याच गोष्टी ना सगळेच रूम आपले व्यवस्थित स्वच्छ राहिले पाहिजे. पण सगळ्यात महत्त्व आपण जास्त करून आहे ना आपल्या अन्नपूर्णा मातेचं मंदिर म्हणजे आपलं किचन याला जास्त प्रमाणात दिलं पाहिजे असं मला वाटतं. सो माझं कधीच असं होत नाही की मी रात्रीचं किचन स्वच्छ केल्याशिवाय झोपत नाही. तुम्हाला खरं सांगेल हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता म्हणून. पण रात्री मला खरंच म्हणजे अगदी रात्रीतून मला जाग आली ना तेव्हा मला समजलं ना की अरे आपले रात्रीचे भांडे घासायचे राहिले. त्यावेळेस मला असं झालं मी कधी माझ्या किचन क्लिनिंगला सुरुवात करते, शूटला कधी सुरुवात करते आणि किचन क्लिनिंग करता करताच असे महत्त्वाचे पॉईंट्स तुमच्यासोबत कधी शेअर करते. मला असं झालं होतं एकदाचं ते स्वच्छ किचन झालं ना तेव्हा इतकं भारी वाटलं. ते तुम्हाला मी म्हणजे बिफोर आणि आफ्टर तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका. शेवटला किचनची स्वच्छता तुम्हाला दिसणारच आहे. तर असं काही असतं तर बघा आपण स्वच्छता ठेवली नाही तर धुरांची पैदास होते. त्यानंतर सकाळी सकाळी उठल्यानंतर ते मिसी किचन बघून आपली होणारी चिडचिड, मग सकाळी सकाळी झालेली चिडचिड, त्यामुळे अख्खा दिवस खराब जातो. तर किती सारे तोटे आहेत ना. आणि आपल्याला जो सकाळी लागणारे भांडे वेळेवर मिळत नाही तर मग त्याच्यामुळे होणारा तोटा म्हणजे टाईम आपलं खूप तिथे जातो. त्यामुळे भरपूर सारा आपल्याला यापासून आहे ना तोटेच, फायदा अजिबात नाही आहे. त्यामुळे माझ्या प्रिय ताईंनो जर तुम्ही रात्रीची किचनची स्वच्छता करत नसाल तर आय होप हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच कराल. आणि ज्या ताई करत असतील त्यातच म्हणजे व्यवस्थितच करत असणार आहे. पण मला नाही वाटत शक्यतो कोणी रात्रीची किचन स्वच्छता न करता झोपत असणार आहे. सगळ्याच माझ्या ताईंना ही छानशी सवय असणार आहे. पण तरी त्यातल्या त्यात म्हटलं माझा हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. झालाच तुम्हाला फायदा तर चांगलीच गोष्ट आहे. तर बघा आता मी सगळे कपडे आहेत ना किचनचे ते पाण्यामध्ये गरम पाण्यात भिजत टाकून घेतले. अदरवाईज ते मी रात्री स्वच्छ करून ठेवत असते. तर बघू शकता किचन अतिशय स्वच्छ झालेलं आहे. मला इतकं छान वाटते ना हे किचन बघून. तर तुम्ही बिफोर आणि आफ्टर बघू शकता. रात्रीचे किचन बघा किती घाणेरडं होतं माझं. अगदी बघून म्हणजे मन नाराज होईल. तो कचरा ते तसंच पडलेलं होतं. मला खूप खरंच डर्टी वाटलं बरं का. आणि त्यानंतर जेव्हा किचन स्वच्छ झालं त्यानंतर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ असं किचन झालेलं आहे. अगदी मन प्रसन्न झालेला आहे. सो चलो आजच्या व्लॉगमध्ये इथेच थांबते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.